ती वादळी रात्र भयानक होती. मुसळधार पाऊस कोसळत होता आणि ढगांचा गडगडाट थरकाप उडवत होता. मधून मधून विजा चमकत होत्या. त्यामुळे वातावरण जास्तच भेसूर वाटत होतं. राजा विक्रम त्या जुनाट वृक्षाजवळ अडकळत गेला. फांद्यावर लटकलेले प्रेत त्याने पुन्हा खांद्यावर घेतले आणि तो परत फिरून चालू लागला. त्या विचित्र याचकाला दिलेला शब्द त्याला पाळायचा होता. मला इथून घेऊन जाण्याचा तुझा इतका अट्टहास का आहे? प्रेतात लपलेल्या वेताळाने प्रश्न केला. पण राजा विक्रमने उत्तर दिले नाही. तुझं मौन हे जास्तीच कोड्यात टाकणार आहे, त्या राजा सुशांतसारखंच. वेताळाने बोलणं सुरू ठेवलं. तू ऐकलं आहेस त्याचं नाव? मी तुला त्याची कथा सांगतो, म्हणजे चालत असताना तुझा थकवा कमी होईल. असं म्हणून त्याने पुढील गोष्ट सांगितली. पुष्पानगरचा राजा सुशांत एक सुज्ञ आणि सुस्वभावी राजा होता. तो साधूंना दानधर्म करीत असे आणि गुणवंत कवी व कलाकारांना पुरस्कार देत असे. प्रजा सुखी होती आणि राज्याची भरभराट होत होती. त्याबद्दल तो जागरूक होता. त्याच्यात एकच दोष होता, तो म्हणजे तो तापट होता. त्याने सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट झाली नाही की तो अतिशय संतापून जात असे. एकदा राजवाड्यातल्या आचार्यांना राजाने खास पाहुण्यांसाठी काही खास पदार्थ बनवायला सांगितले होते. ते पदार्थ चांगले बनले नाहीत म्हणून राजाने त्या आचार्यांना नोकरीवरूनच नाही तर राज्याबाहेर ताबडतोब हाकलून दिले. एखाद्या अधिकाऱ्याने काही चूक केली किंवा कामात दिरंगाई केली तर राजाची त्यांच्यावर वक्रदृष्टी होत असे. त्याची हकालपट्टी होईच, शिवाय त्याला मरणदंडाची शिक्षा होई. राजाच्या या शीघ्रकुपी स्वभावामुळे प्रजाजन नेहमी अस्वस्थ पण शांत असत. एक दिवस एक साधू दरबारात आला. राज्यातल्या मंदिरातून प्रवचने करण्यासाठी त्याला राजाकडून संमती हवी होती. हे महात्मन, आपण कोण आहात आणि कुठून आला आहात? राजाने विनम्रपणे विचारले. मी प्राणानंद आहे. मी नुकताच इथं हिमालयातून आलो. गेली 10 वर्ष मी इथे ध्यानधारणा करीत होतो. त्या सात्विक साधूने सांगितले. ध्यानचिंतनामुळे मला मनशांती मिळाली, पण माझ्या गुरूंनी सांगितलं की माझ्या आयुष्याचं ध्येय केवळ स्वतःपुरती शांती मिळवायची इतकंच नसावं. मी दुसऱ्या कमळीशेबी स्त्री पुरुषांना हा मार्ग दाखवावा, त्यासाठी मी इथं आलो आहे. सुशांत राजा या बोलण्यामुळे चांगलाच प्रभावित झाला होता. स्वामीजी, आपण या इथेच कायम राहायचं ठरवावे आणि मला आणि आमच्या प्रजाजनांना मार्गदर्शन करावे. प्राणानंद हसले. हे राजन, मी कोणत्याही एका गावी कायम राहायचं नाही असं ठरवलं आहे, पण तुमचे प्रेम आणि दयाळूपणा ऐकून मी आपल्या राज्यात आलो आहे. मी इथे काही दिवस राहीन आणि इथल्या लोकांच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करीन. राजाने शाही उद्यानात स्वामीजींसाठी एक छोटीशी झोपडी बांधून घेतली. उद्यानाची देखभाल करणारा माळी सुमंगल याला राजाने खास स्वामीजींच्या दिमतीला नेमले व त्यांच्या सुखसोयीची काळजी घेण्यास सांगितले. लवकरच स्वामीजी आणि सुमंगल यांची मैत्री जमली. उद्यानातल्या एका झोपडीत सुमंगल, त्याची पत्नी व 2 मुलगे राहत होते. दररोज सकाळची प्रार्थना झाल्यानंतर प्राणानंद राजाबरोबर 2 तास बसत असत. स्वामीजींचे प्रवचने राजा लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागायचा प्रयत्न करीत असे. त्यानंतर स्वामीजी दिवसभर निरनिराळ्या मंदिरातून लोकांसमोर प्रवचन सल्ला देत फिरत असत. रात्रीचे भोजन ते सुमंगलच्या झोपडीत करीत. त्याच्या 2 मुलांना ते रात्री चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असत. एक दिवस स्वामीजी व राजा उद्यानात बसले होते. जवळच सुमंगल एका झुडपाची छाटणी करीत होता. स्वामीजींच्या आसपास त्याने काही गांधील माशा पाहिल्या. तो धावतच आला आणि त्याने हाताने त्या माशा मारल्या. सुमंगलने मध्येच येऊन स्वामीजींच्या बोलण्यात व्यत्यय आणला म्हणून राजा नाराज झाला. अरे, आमच्या दोघांच्या मध्ये एकदम उडी मारून तू का आलास?
असा उद्धटपणा करायला तुला काहीच कसं वाटलं नाही? गांधील माशा जवळ आल्या असत्या तर मी त्या स्वामीजींच्या डोक्यावर हाकलल्या नसत्या का? चालता हो इथून. पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर सुद्धा यायचं धाडस करू नकोस. राजा ओरडला. सुमंगल स्तंभित झाला, पण स्वामीजींनी त्याची बाजू घेतली. राजन, त्याच्यावर रागवू नकोस. त्याजीजीने म्हणाले. नाहीतरी त्याचा हेतू निष्कपट होता. रागावणे फार सोपे असते, पण रागाच्या भरात क्षणिक संतापाने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकेल. जेव्हा तुम्ही चिडलेले असता तेव्हा तुमचे मन शांत होईपर्यंत तुम्ही निमूट बसणे हे सर्वात श्रेयस्कर असते. रागाच्या भरात तुम्ही जरी सुमंगलला हकलून दिलेत तरी त्याच्या इतका विश्वासू आणि निष्णात माळी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. सुशांत राजाने स्वामीजींचा सल्ला ऐकला आणि सुमंगलला माफ केले. प्राणानंदा या शब्दाने राजांच्या मनावर अतिशय परिणाम झाला. काही महिन्यानंतर स्वामीजी जरा अस्वस्थ झाले होते. एके दिवशी त्यांनी राजाला सांगितलं, माझ्या आयुष्याचा उद्देश अनेक लोकांना मदत करण्याचा आहे. केवळ तुमच्या राज्यातल्या नागरिकांनाच नव्हे, तर मला आता इतर प्रदेशात फिरून येण्याची व तिथल्या लोकांना मदत करण्याची इच्छा आहे. पण त्यांच्या जाण्याची गोष्ट राजाला काही मान्य होईना. तेव्हा स्वामीजींना दया आली व त्यांनी सांगितले की दर 3ऱ्या महिन्यानंतर ते पुष्पानगरला येतील व राजाच्या संगतीत महिनाभर राहतील. त्यांची ही योजना राजाला मान्य करावीच लागेल. 3 महिन्यानंतर एका संध्याकाळी प्राणानंद पुष्पानगरला परत आले व त्याच्यासाठी बांधलेल्या झोपडीकडे गेले. सुमंगलला ते आल्याचे कळले नव्हते. अंधार पडला होता आणि स्वामीजींना तहान लागली होती. पिण्याचे पाणी भरण्यासाठी सुरई घेऊन ते उद्यानातल्या तळ्याकडे गेले. पाणी भरण्यासाठी जेव्हा त्यांनी सुरई पाण्यात बुडवली तेव्हा गुडगुड गुडगुड असा आवाज मोठा झाला. सुमंगलची झोपडी जवळच होती. त्यानं तो आवाज ऐकला. त्याला वाटलं की कोणी रानटी जनावर बागेत शिरलंय आणि तळ्याजवळ आलंय. तो तडक बाहेर आला आणि तळ्याच्या दिशेने त्याने आपला भाला अंधारात फेकला. हाय रे देवा! तो भाला स्वामीजींच्या शरीरात घुसला आणि ते किंचाळले. सुमंगलने त्यांचा आवाज ओळखला आणि तो घाबरून त्यांच्याकडे पळाला. स्वामीजींना श्वास घेता येत नव्हता. तो त्यांच्या पाया पडला आणि त्याने क्षमेची याचना केली. स्वामीजी त्याला म्हणाले, माझ्या पाठीत घुसलेला भाला काढ, म्हणजे मला सुखाने मरण येईल. सुमंगलला हुंदके अनावर झाले होते. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे त्याने तसं केलं आणि हळुवारपणे त्यानं जमिनीवर ठेवलं. मला क्षमा करा, तो रडत रडत म्हणाला. मला तुम्हाला मारायचं नव्हतं हो. स्वामीजी मंद हसले. मला ते ठाऊक आहे. मी तुला क्षमा केली, असं म्हणून त्याने प्राण सोडला. आता मात्र सुमंगल चांगलाच घाबरला. जर महाराजांना हे कळलं तर माझं कुटुंब आणि मी, आमचं काय होईल? तो तडक झोपडीत परत गेला आणि सारी हकीकत त्याने आपल्या पत्नीला सांगितली. आपली 2 मुले घेऊन त्या रात्रीच ती दोघेजण त्या नगरातून नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी पहारेकऱ्यांना स्वामीजींचा मृतदेह उद्यानात आढळला. त्याने सुमंगलचा शोध घेतला, पण तो काही त्यांना सापडला नाही. म्हणून सुमंगलनेच काहीतरी कारणास्तव स्वामीजींना ठार मारले असावे असा त्यांनी तर्क केला. त्याने ही वार्ता महाराजांकडे पोहोचवली. राजा अतिशय संतापला. त्याने जारीने सुमंगलचा शोध घेण्याची व त्याला मारण्याची आज्ञा दिली. पण सुमंगल काही कोणाला दिसला नाही. त्याने शेजारच्या राज्यात नोकरी पत्करली होती, पण तिथे त्याचे मन रमत नव्हते. त्याला पुष्पनगरला परत येण्याची इच्छा होती. वर्षभरानंतर तो एकदा धाडस करून पुष्पनगरात आला. त्याचा एक जुना मित्र त्याला भेटला. तो दरबारात काम करीत असे. स्वामीजींच्या मृत्यूबद्दल राजाने सुमंगलला माफ केले आहे की नाही याची चौकशी करायला सुमंगलने त्या मित्राला सांगितले. राजाजवळ हा विषय काढण्याची संधी त्या मित्राला लवकरच मिळाली.
शाही उद्यानातला माळी बागकामासाठी काही सामान मागत होता. त्या मित्राने मध्येच म्हटले, महाराज, सुमंगल किती चांगला माळी होता नाही का? त्यानं कधी सामान सुमानावर जास्त खर्च केला नाही. राजा काहीच बोलला नाही. त्या मित्राने सुमंगलला पुष्पनगरापासून दूरच राहायला सांगितलं. 6 महिने झाले. सुमंगलने येऊन पुन्हा आपल्या मित्राला विनंती केली. त्या मित्राने सुमंगलची स्तुती केली. यावेळीही राजाने काहीही उत्तर दिले नाही. आणखी 6 महिने तसेच गेले. आता मात्र सुमंगल अतिशय कासावीस झाला. यावेळेला आपल्या प्राणाची पर्वा न करता तो सहकुटुंब पुष्पानगरला परत गेला. त्याच्या मित्रामार्फत न जाता तो सरळ दरबारात राजासमोर गेला आणि त्याने राजाच्या पायाशी लोळण घेतली. त्याने स्वामीजींच्या अपघाती मृत्यूबद्दलची खरीखुरी हकीकत सांगितली. सुमंगल, मला हे सगळं माहीत आहे. तू काही त्यांना जाणून बुजून मारणार नाहीस याची मला खात्री होती. तू परत आला आहेस तर आता लागलीच कामावर रुजू हो. राजाने त्याला सांगितले. इथे वेताळने आपली गोष्ट संपवली. तो राजाला म्हणाला, हे राजन, जेव्हा सुमंगलच्या मित्राने दरबारात दोन्ही वेळेला त्याच्या कामाची स्तुती केली तेव्हा राजा काहीच बोलला नाही. पण स्वामीजींच्या मृत्यूनंतर जेव्हा 2 वर्षे उलटल्यावर सुमंगल स्वतःच परत आला आणि राजाच्या पाया पडला तेव्हा मात्र राजाने त्याला परत कामावर ठेवले. यात राजाची अस्थिर बुद्धी नाही का दिसत? तुला काय वाटतं की सुमंगलला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर राजाला तो निरपराध आहे असं वाटलं? या माझ्या प्रश्नांची उत्तरे माहीत असूनही तू मौन पत्करलेस तर तुझ्या डोक्याचे 1000 तुकडे होऊन इकडे तिकडे पडतील. राजा विक्रमने लागलीच उत्तर दिले नाही. नाही, हा निर्णय देताना राजाची बुद्धी अस्थिर नव्हती. स्वामीजींचा मृत्यू ही हत्या नव्हती. तो एक केवळ अपघात होता हे त्याला यापूर्वीच समजले असेल. कारण तो एक सुज्ञ व कुशल राज्यकर्ता होता असं तूच सांगितले होतेस ना. त्याच्या माळ्याचा स्वभाव त्याला निश्चितच ठाऊक होता. त्याने सुमंगलला जीवानिशी पकडून आणायची आज्ञा दिली होती. कारण ज्या स्वामीजीबद्दल त्याला अत्यंत आदर होता त्यांचा असा अकाली भीषण मृत्यू पाहून तो संतापाने वेडापिसा झाला होता. राजाच्या स्वभावातला एकच दोष म्हणजे तो रागीट होता. स्वामीजींनीच एकदा त्याला सांगितलं होतं की रागाच्या भरात असताना काही निर्णय घेऊ नये व राग शांत झाल्यावर नीट विचार करावा. म्हणून जेव्हा सुमंगलच्या मित्राने त्याची तारीफ केली होती तेव्हा सुमंगलवरचा राजाचा राग मावळला नव्हता. राजाला आपल्या मार्गदर्शक स्वामीजींचे शब्द आठवले व तो गप्प बसला. कदाचित जर सुमंगल समोर आलाच तर रागाच्या भरात त्याला शिक्षा करण्याची राजाला इच्छा झाली असती. 2 वर्षानंतर राग व दुःख दोन्ही विरले होते. म्हणून जेव्हा सुमंगल स्वतःच दरबारात आला तेव्हा राजाने अतिशय न्यायी असा निर्णय दिला. राजा आपल्या गुरुचा सल्ला मानून 2 वर्ष गप्प बसला होता. राग मावळल्यानंतर मात्र सुमंगलशी तो नीटपणे बोलू शकला. राजा विक्रमाने हे उत्तर देताच त्याचा मौनभंग झाला. म्हणून वेताळ पुन्हा एकदा शवासहित गायब झाला आणि त्या जुनाट वृक्षावर जाऊन बसला. राजा विक्रमने आपली तलवार उपसली आणि तो वेताळाच्या पाठोपाठ जाऊ लागला. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.